आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामध्ये काँग्रेसचे पुण्याचे नेते रवींद्र दंगेकर यांना डावलण्यात आलेला आहे। निरीक्षकांची यादी जाहीर झाली, सहाय्यक निरीक्षकांची यादी जाहीर झाली, तुमचं नाव नाहीये त्याच्यात। नाही, याच्यामध्ये लोकसभा झाली, विधानसभा झाली। माननीय अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका सगळ्या लढवल्या गेल्या। येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून कार्यकर्त्यांना किंवा जे पक्षाचे नेते त्यांना काही विभागून दिलेत आणि त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेची तयारी करण्यासाठी त्यांना तसं त्यांनी पत्र दिलं असेल किंवा आदेश दिले असतील। परंतु ही सगळी यंत्रणा लावताना पक्षाची सिस्टीम रन करावं लागते आणि ते अरविंद शिंदे साहेबांनी रन केली आणि त्यांनी वरिष्ठांकडून चर्चा करूनच हे केलं असेल। पण मला काय डावलण्याचा प्रश्नच येत नाही, कारण हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि मी भी कार्यकर्ता आहे। ह्याच्यापेक्षा जास्त काम करणारे ते असतील किंवा माझ्याकडनं अजून वेगळी काहीतरी जबाबदारी असेल म्हणून ते माझं नाव बाजूला ठेवलं असेल। तुम्ही मागच्या काळात एकनाथ शिंदेची भेट घेतली होती, तुम्ही त्यावेळी देखील सांगितलं वैयक्तिक कामासाठी भेट आहे, मी अजूनही काँग्रेसमध्ये, पण त्या भेटीमुळे आता डावलले असं वाटतंय? नाही ना, तसं काय ना। आता माझ्यावरून मनसेचे सगळे लीडर आहेत इथं बघा, माझे संबंध आहेत, पूर्वीपासून आम्ही एकत्र काम केलेले, भेटीगाठी असतात, वैयक्तिक मैत्री असते, काही कामं असतात, आम्ही एकमेकाला भेटतो। आताही माझ्याबरोबर अनेक कार्यकर्ते आहेत, माझी नगरसेवक आहेत, माझ्यासमोरच आहेत। म्हणजे असं काय नाही की पक्षाविरहित संबंध असतात आणि ते संबंध टिकवायचे असतात आणि ते वर्षानुवर्ष मी टिकवतोय। आज एकनाथ शिंदे साहेबांना मी भेटायला गेलो, माझं वैयक्तिक कार्य होतं, हे सगळ्यांना सांगितलं, आजही सांगतो, उद्याही सांगतो। परवा अजितदादांना बी भेटलो मी, कारण माझी काही कामं लोकल कामं असतात, काही नागरिकांची कामं असतात आणि ती शासकीय लेवलला सोडवावं लागतं आणि त्याचे अधिकार त्यांच्याकडे असतात। त्यामुळे नागरिकांच्या कामासाठी यावं जावं लागतं आणि ते शासनाचे आहेत, ते काय कुठल्या पक्षाचे नाही। एखादा नेता एका पदावर गेला, संवैधानिक पदावर गेला, तर तो जनतेचा असतो, तो काय कुठल्या पक्षाचा नसतो, मग त्याला भेटणं हे आपलं कर्तव्य असेल, ते भेटावं लागतं। निरीक्षकांची यादी समोर आल्यानंतर तुमचं नाव त्याच्यात नाहीये, त्याच्यानंतर असं काही समोर येतंय की तुम्ही एकनाथ शिंदेची भेट घेतल्यामुळे पक्षात तुमच्यावर काही नेते नाराज आहेत आणि त्यामुळे तुम्हाला निरीक्षक म्हणून नियुक्त केली नाही? नाही, मी निरीक्षक म्हणून कधीच मी कामच करणार, तुम्हाला माहिती आहे। मी काम करताना कार्यकर्ता म्हणून काम करतो। निरीक्षक जे काम करतात हे पक्षाचे वरिष्ठ लीडर असतात आणि वरिष्ठ लीडर जो निर्णय घेतात तो पक्षाला तो हवाल द्यावा लागतो आणि हवाल देण्या इतपत मी काय मोठा नाही। त्यामुळं मी कार्यकर्ता आणि कार्यकर्ता म्हणून ती जी मला जबाबदारी ती मी घेणारच आहे आणि त्याच्यामध्ये सगळे नेते आहेत, त्यामुळे ते जे पक्षाला अहवाल देतील किंवा पक्षाची काय मांडणी करायची किंवा काय अडचणी आहेत किंवा पक्षाला काय मजबूती द्यायची, काय बळकटी द्यायची, ते सगळे पक्षाला सादर करतील, मग पक्ष त्यावर निर्णय घेईल ना। खरं तर विधानसभा असेल किंवा लोकसभेत असेल, तुमचा पराभव झाला, त्याच्यानंतर आता नियुक्त्या या झालेल्या आहेत। आता तुम्हाला पक्षाने संधी द्यायला पाहिजे होती, मात्र आता पक्षाने संधी दिलेली नाहीये। तुम्ही तुमच्या बोलण्यातून नाराजी दिसते पक्षावर? अजिबात नाही, नाराजी नाही। मला वेगळं काहीतरी जबाबदारी द्यायची असेल आणि त्यामुळे अजून लय शिल्लक आहेत। अजून निवडणुका उद्या होणार आहेत का नाही होणार हे प्रश्न पाहिलाय आणि वर्ष 2 वर्ष निवडणुका नाही झाल्या तर काय करणार, अशी परिस्थिती। आपण निवडणुकीच्या काळामध्ये जी काय जबाबदारी कार्यकर्ता होतील ती आपण घेणारच आहे। आणि तुम्ही पक्षाकडे काय मागणी केली, काय तुमच्याकडे जबाबदारी पाहिजे? मी आजपर्यंत पक्षाला कधीच मागितलं नाही, पक्षानेच मला देत आले, म्हणून मला पक्ष बरोबर देईन। योग्य वेळी पक्षाला वाटलं हा आपल्या गरजेचा आहे किंवा काम करू शकतो तर मला पक्ष देईल ना। म्हणजे तुम्ही नाराज नाही आहेत आणि तुम्ही काँग्रेस सोडण्याच्या विचारात नाही? काँग्रेसचा कार्यकर्ता सांगतो ना मी, आणि विषय असा आहे की ह्या सगळ्यामध्ये काँग्रेसचे जे आता नेमणूक आहेत, अशा नेमणुका कायम होतात। म्हणजे काही ह्या निवडणुका आजच्या नाहीत, पहिले बी निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यावेळेला बी त्या निवडणुकीमध्ये मी नव्हतो। म्हणजे ह्याच्यापूर्वीच्या निवडणुका झाल्या, महानगर विधानसभेच्या झाल्या, लोकसभेच्या झाल्या, म्हणजे आधी पक्षाच्या रचना असतात त्या रचनेमध्ये निवड झाली, त्यावेळेला मी नव्हतो, आज मी नाहीये। म्हणजे त्यामुळे काय मला काय वेगळं नाही, माझ्या जी वेगळी जबाबदारी ती तुम्हाला माहिती आहे, माझी जबाबदारी काय असते ती मी पार पाडतोच। आपण पाहतोय की यापूर्वी देखील अशा प्रकारे निरीक्षकांच्या नेमणुका झाल्या, त्यावेळी देखील माझी नेमणूक झाली नव्हती, आता देखील माझी नेमणूक झालेली नाहीये, परंतु मी नाराज नाही, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते रवींद्र दंगेकर यांच्याकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।